नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रथमेश स्वागत करतो तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर. काही महिन्यांपूर्वी मला माझी जिम सोडावी लागली होती. त्याचे कारण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. पण आता सध्या मी ठरवलं आहे का पुन्हा कमबॅक करायचं आहे आणि माझ्या फिटनेससोबत मला इतरांना पण फिट ठेवायचं आहे. माझी फिटनेस जर्नी चालू केली आणि माझ्या फिटनेस जर्नीमध्ये आता सध्या मी ठरवलं की जाऊन आता आपल्या एक चांगला वे प्रोटीनची गरज आहे, जेणेकरून आपल्याला फॅट लॉस होईल, मस्त मसल गेन होतील. तर मग मी रिटेल शॉपमध्ये गेलो आणि रिटेल शॉपमध्ये मला समजलं की आता सध्या मार्केटमध्ये हा USA बेस्ड जो ब्रँड आहे बोल्ड न्यूट्रिशन, ह्याचा मी वे प्रोटीन आयसोलेट घेतला आहे. तर ह्या ब्रँडमध्ये मला 67 सर्विंग्स भेटतात मित्रांनो, आणि 28 ग्राम ऑफ प्रोटीन आहे, 7 ग्राम ऑफ BCAA आहे आणि ह्याच्यामध्ये 25 मिलीग्राम ऑफ फायकोसियानिन आहे, जे की आपल्याला प्रोटीन ॲब्झॉर्प्शन आणि इझिली डायजेशन ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करतो. हो, तर मित्रांनो, वे प्रोटीन आयसोलेट म्हणजे काय? वे प्रोटीन आयसोलेट हा ह्याच्यामध्ये ना प्रोटीनचा मेन कंटेंट असतो, तो जास्त प्रमाणात असतो आणि तो वे कॉन्सन्ट्रेटपेक्षा थोडा जास्त असतो. वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेटमध्ये आपल्याला 75 to 70 ग्राम्स ऑफ पर्सेंट ऑफ प्रोटीन भेटतो. तेच आपण जर आयसोलेटमध्ये बघायला गेलो तर आयसोलेटमध्ये आपल्याला 80 to 85% ऑफ जो प्रोटीन असतो तो भेटतो आणि आपल्याला कार्ब्सची अमाऊंट कमी असते, जे की आपल्याला जेणेकरून कार्ब्स कमी भेटतात आणि प्रोटीन जास्त असल्यामुळे आपल्याला मसल बिल्डिंग आणि आपण बोलतो फॅट लॉसमध्ये आपल्याला थोडीशी मदत होते. फॅट लॉस करणाऱ्यांनी तरी मी सजेस्ट करेन की हा बोल्ट वे आयसोलेट प्रोटीन घ्यावा, कारण ह्याच्यामध्ये फायकोसियानिन आहे आणि फायकोसियानिन ह्याच्यामुळे आपल्याला ब्लोटिंग नाही होणार आणि ग्लुटेन फ्री प्रोडक्ट असल्यामुळे, सोय फ्री प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला डायजेशनमध्ये पण काही त्रास नाही होणार मित्रांनो. सो आपण पण ह्या प्रोडक्टला एकदा वापरून बघा. आपण हा प्रोटीन घ्यायचा कसा? आपण ह्याला पाण्यामध्ये पिऊ शकतो, आपण ह्याला दुधामध्ये पिऊ शकतो. 250 ml दूध घेऊन किंवा 250 ml to 150 ml ऑफ वॉटरमध्ये आपण ह्याला टाकू शकतो आणि पिऊ शकतो. मी ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणारच आहे ओपन केल्यानंतर, पण मी तुम्हाला सांगतोय ह्याला तुम्ही ओट्स बरोबर पण खाऊ शकता किंवा स्मूदीज बनवू शकता फ्रूटच्या, आणि त्याच्यामध्ये आपण ह्याला एक स्कूप टाकून आपण पिऊ शकता मित्रांनो. आणि ह्याची जी वे प्रोटीन आयसोलेट जो आहे ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन प्रोसेस फास्ट असते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा पचनावर जास्त त्रास होणार नाही. तर आपण ह्याला मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हाच एक प्रोटीन घ्यायची नक्की वेळ काय पाहिजे मित्रांनो. जर आपण कामावर जात असाल तर आपण ह्याला सकाळी दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर 250 ml ऑफ पाणी किंवा दूध ह्याच्यामध्ये आपण त्याला मिक्स करून एक स्कूप आपण पिऊन जाऊ शकता, जेणेकरून आपली सकाळची स्टार्ट एकदम हेल्दी होईल आणि दिवसभरात आपल्याला एनर्जी पण भेटेल. आणि संध्याकाळी आपल्याला पोस्ट वर्कआउट नंतर आपल्याला एक स्कूप घ्यायचंच आहे, जेणेकरून आपली मसल रिकव्हरी आणि मसल बिल्डिंगमध्ये फायदा होईल. जर आपण सकाळी जिमला जात असाल तर सकाळी आपण एक स्कूप प्रोटीन पोस्ट वर्कआउट नंतर आणि एक आपण इव्हनिंगमध्ये घेऊ शकतो. असे 2 स्कूप आपल्याला दिवसाला घ्यायचेच आहेत मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओपुरती एवढंच होता. मी याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्की देणार आहे, पण माझ्याकडून जर बोलण्यात काही थोडीफार चुकी झाली असेल, तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर मला थोडंसं समजून घ्या, कारण मी थोडासा इंट्रोवर्ट आहे आणि ही माझी पहिलीच व्हिडिओ मित्रांनो, म्हणून मला बोलताना थोडासा आपण बोलतो ना आपण अडखळतो बोलताना, म्हणून थोडंसं मला समजून घ्या आणि तुमचं प्रेम माझ्यावर असाच राहू दे. आणि पुढील व्हिडिओसाठी मी नक्की लगेच टाकायचा प्रयत्न करेन. तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थोडा तुमच्या मराठी भावाला पुढे जाण्यासाठी थोडा प्रोत्साहन द्या.